कोपरी पाचपाकडी विधानसभा संघटिका ठाणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका मालती पाटील यांचा वाढदिवस ठाणे शहरात विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि सेवाभावी उपक्रमांनी उत्साहात संपन्न झाला। याप्रसंगी ठाणे सिंधी समाज कोपरी यांच्या वतीने गुरुभगत पौवर्राम मार्ग या नामफलकाचं अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। त्यानंतर स्वरगंध संगीत मैफिल आणि सप्तक स्टुडिओ यांच्या संयोजनात हिंदी व मराठी गाण्याचा रंगतदार कराओके शो आयोजित करण्यात आला होता। वाढदिवसानिमित्त मालतीताईंचं औक्षण करून केक कापण्यात आला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या। यावेळी माजी आमदार रवींद्र फाटक, माजी नगरसेवक नारायण पवार, उपशहर प्रमुख प्रकाश कोटवानी, कोपरी विभाग संघटक रमाकांत पाटील, विभाग प्रमुख प्रशांत पाटील, संतोष बोडके, महिला विभाग समन्वयक यमुना म्हात्रे, महिला विभाग प्रमुख निर्मला काळे, मनीषा शिंदे, समस्त शिवसैनिक, युवा सैनिक, महिला आघाडी सदस्य आणि परिसरातील नागरिक या विशेष प्रसंगी लोकनेते रमाकांत दादा पाटील यांनी सर्व उपस्थितांचे मनपूर्वक आभार मानले। मालतीताईंना उदंड आयुष्य आणि यशस्वी सार्वजनिक वाटचालींसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव देखील करण्यात आला। पदाधिकारी शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी महिला मोठ्या प्रमाणामध्ये मालती पाटील यांना शुभेच्छा देण्यात येत आहे। मालती पाटील यांच्या माध्यमातून महिलांसाठी विविध उपक्रम प्रभागामध्ये राबवले जातात आणि यामुळे मालती पाटील या महिलांसाठी अतिशय जवळच्या मानल्या जातात। कोपरी प्रभागामध्ये मालती पाटील यांच्या छत्रपती शिवाजी महाराज, आई तुळजाभवानी आणि आई एकवीरला वंदन करून आज आदरणीय आमच्या लाडक्या नगरसेविका मालतीताई पाटील यांना वाढदिवसाच्या स्वरगंध मैफिलतर्फे अष्टगंधी, स्नेहगंधी, पुष्पगंधी लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा। मालतीताई अब 6000 साल और साल के दिन हो 50,000 14 टाळे झाला पाहिजे, 14 टाळे झाला पाहिजे। आज 1982 ते 83च्या दरम्यानमध्ये या ठिकाणी एक नामफलक लागलं होतं आणि कसं जुनं पुराण नामफलक होतं। संत कोराम महाराज हे या सिंधी समाजाचे एक श्रद्धास्थान, आशास्थान होतं। त्याच्या आयुष्यामध्ये त्यांनी अनेक प्रकारचे कष्ट करून, भजन कीर्तन करून त्याची जेवढी संपत्ती होती सर्व संपत्ती गोरगरिबांसाठी वाटून दिलेली आहे। त्याचप्रमाणे ही जी गोष्ट, हे असे संत होते की ज्यांनी आपलं पूर्ण आयुष्य हे लोकसेवेसाठी आणि या सिंधी समाजाच्या उद्धारासाठी खर्च केला। अशा सत्पुरुषाचं या ठिकाणी नामफलक लागण्यासाठी सिंधी समाज ठाण्याच्या वतीने आमच्याकडे मागणी आली आणि लगेच त्या तुर्तता मागणीसाठी पूर्णतः नगरसेविका मालती पाटील यांच्या माध्यमातून आणि या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, त्याचप्रमाणे खासदार आपले नरेशजी मस्के साहेब आणि आमचे या ठिकाणी उपविभाग प्रमुख प्रकाशजी कोटवानी यांच्या सर्वांचे, उपशहर प्रमुख प्रकाशजी कोटवानी यांच्या सर्वांच्या सहकार्याने आज या ठिकाणी अतिभव्य दिव्य असं हे नामफलक लागलेलं आहे। मी पुन्हा एकदा नगरसेविका मालती पाटील यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देईल आणि सिंधी समाजाचं असंच प्रेम आमच्यावर सदैव राहावं अशी मी अपेक्षा करतो। माझे 2 शब्द म्हणतो, जय हिंद, जय महाराष्ट्र। भगत शहीद संत कवरराम साहेबांच्या आज जे नावफलकचं अनावरण झालं आहे आमची वहिनी मालती बहिणीच्या वाढदिवसानिमित्त, आणि हा सिंधी समाजासाठी जाम गौरवची गोष्ट आहे की आजच्या दिवशी, वाढदिवसाच्या दिवशी आज ही समाजाला चांगली भेट बहिणींनी दिलेली आहे। मी माझ्यातर्फे शिवसेना कोपरी विभागातर्फे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आमचे जिल्हा प्रमुख नरेश मस्के खासदार साहेब यांच्यातर्फे मी वहिनीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा।